जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवा असे कैरीचे काप. ते कसे बनवायचे आता आपण ते बनवायला सुरुवातच करणार आहोत. त्या अगोदर नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर अशा कैऱ्या कुठून आणल्या आणि कशा आपण असे कैरीचे काप केले आहेत तर हे सर्व काही तुम्हाला सांगणारच आहे. हे आहे माझ्या शेतातलं कैरीचं झाड आणि बघा किती कैऱ्या आलेल्या आहे. आता हा उन्हाळा चालू झालेला आहे. उन्हाळ्यात कैरीचं सीझन चालू होतं बरं का. तर हे हे खोबरा कैरीचं झाड आहे आणि हे कलमी झाड आहे. या कलमी झाडाची कैरी खूप मोठी होते. आता ही मिडियम साईजची कैरी झालेली आहे. तीच मी घेतलेली आहे कारण ती आंबट गोड अशी लागते आणि तिला मी आता तिखटसुद्धा चव देणार आहे. तर ती कशी, आता ही आपण 4-5 कैऱ्या तोडून घेणार आहे. फ्रेश झाडाच्या कैऱ्या तोडलेल्या आहे. भरतुपारी तोंडाला काही चव नसल्यावर असे कैरीचे काप जर आले तर कोणाला नाही आवडणार. आता मी घरी आलेली आहे आणि आता आपण काय केलेलं आहे, लगेच गार थंड पाण्यात टाकलेलं आहे आणि खाली घेतलेलं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्या एका कापडावर ठेवा. कापडाच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, त्या मस्तपैकी कोरड्या करून घ्यायच्या आहे ना. सगळं आपल्याला आता उन्हाळा लागलेला आहे, तोंडाला चव राहत नाही, त्यासाठी असं काहीतरी वेगळं करावंच लागतं. आणि जेवताना कच्च्या कैऱ्याचे काप खायला कोणाला नाही आवडत नाही का. तर कच्च्या कापापेक्षाही मसाला लावून जर केला तर खूप उत्तम आणि एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर बघा मी काय केलेलं आहे, आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर काय केलेलं आहे, कापडाने स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर काय केलं, लगेचच कैरीचे काप करायला सुरुवात झाली आहे. आणि आपली कैरी कवळी असल्या कारणाने आतमध्ये काय कोळी नाही, पटपट पटपट आपल्याला सगळे काही काप करून घ्यायचे आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कैरीचे काप टाकून घ्या. आता बघा मी सर्व कैरींचे काप एकाच वेळेस बनवून दाखवणार आहे आणि जी आतमधली कवळी कैरी आहे ती आपल्या साईडला काढून घ्यायची आहे. आणि मी मुद्दाम चाकू साईने नाही कापलेले, विळीच्या साह्याचा साहित्याने काप करून घेणार आहे कारण एकसारखे होतात, चाकूना पण होतात. पण तुम्हाला चाकून कापायचे असले चाकून कापा किंवा असं काही वेळ ना घ्यायचं, तुम्हाला जसं सुटेबल होईल तसं तुम्ही करून बघा. आणि पण ह्या उन्हाळ्यात तुम्ही अशी कैरी बनवून नक्की खा बरं का. एकदम झटपट 2 ते 3 मिनटाची रेसिपी आहे, पण तोंडाला चव येणारीची रेसिपी आहे. तर चला आता काय झालेलं आहे, आपले सर्व नाही 2च कैऱ्या करून होत आलेले आहे. तर बारकाईने बघा कैरीचा एकसारखं माप ठेवलेलं आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल. प्रत्येक ह्याच्यातला आपल्याला कोळी काढून घ्यायची आहे आणि असा हा उन्हाळ्यात पदार्थ आपल्याला करावाच लागतो. बघा आता सर्व काही कैऱ्या होऊन झालेल्या आहे आणि ही आहे आता शेवटची कैरी आपली. आणि त्यानंतर आपल्याला लगेचच फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. ती कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि इतके जे काप कसे झाले तुम्ही तर बघितलेच होते. इतकी लाजवाब कैरी आपली दिसत होती आणि ती बघितल्याशिवाय तुम्हाला तोंडाला तुमच्या पाणी सुटलेलं होतं, मला माहीतच आहे. त्यामुळेच असे काप तुम्ही सुद्धा बनवा. ह्या आत्ताच आता कैरीचं सीझन चालू आहे, कुठंही तुम्हाला कैरी इझिली भेटून जाईल. मार्केटमध्ये सुद्धा कैऱ्या आलेल्या आहे. पण जर फ्रेश झाडाची जर कैरी तोडून जर तुम्ही लगेच बनवली ना तर ती चव खूपच वेगळी असते बरं का. झाडात गेला आणि शेतात गेला ना अशी कैरी आणली ना घरी येऊन अशी बनवली ना तोंडाला सुद्धा चव भारीच येते बरं का. चला आता काय केलेलं आहे, 2 वगैरे आपण तेल गरम करायला ठेवलं आणि गॅस बंद करून घ्यायचा बरं का. थोडीच मिरची टाकून बघायची किती ताव आलेला आहे, नाही तर मिरची आपली करपून जायची आणि कैरीचे कापसुद्धा करपलेलेच लागतात. आणि जेव्हा मिरची टाकली तेव्हाच मीठ घालायचं बरं का, म्हणजे मिरची आपली जास्त खराब होणार नाही का. खराब म्हणजे काय, ती जळू शकते नाही का, त्यामुळे आपल्याला मीठ घालायचं आहे. आता आपले काप वर खाली चांगले करून घ्या. बघा आता आपल्या कैरीचा कसा एक कलर बदलायला लागलेला आहे, किती मस्त आपली कैरी तयार झालेली आहे. तयार म्हणजे अजून 1-2 मिनटात तयारच होईल. बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आता आपले काप रेडी झालेले आहे. कशी वाटली आपली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.